तुमच्याकडून त्या चुकांकडून शिकायचं की माझं आता इथे चुकलं ना, मला पहिल्या टेटमध्ये संधी मिळाली नाही ना, तर माझं कुठे चुकलं, माझे कुठले वीक पॉइंट आहे, मी त्यासोबत संघर्ष करत आहेत. अरे बरोबर आहे तुमचं, ते आपल्याला दुःख देतात, हर्ट करतात, पण मग आपण स्वतःला किती हर्ट करत आहे, आपण स्वतःला किती दुःख. आपल्यासाठी वेळ अमूल्य आहे. ही वेळ गेली तर पुन्हा वेळ. 1 वर्षाची आहे मी, 35 वर्षाची आहे मी, 40 वर्षाची आहे, पण आपल्या सोबत कसे 40 वर्ष भरकन निघून जातील आपल्यालाही माहित होणार नाही. डेव्हलप करा, स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की यातून आपण जे समोरची आपली 10-12 वर्ष येतील तेव्हा आपण म्हणू शकू की नाही, मी जे माझ्या मागील जी 10 वर्ष ती मी स्वतःला घडवलं, मला खंत नाही. विजेते वेगळ्या गोष्टी करत नसतात, तर त्या वेगळ्या प्रकारे करत असतात. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या मोटिवेशनल व्लॉगमध्ये. आणि आज या व्लॉगमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी सांगणार आहेत आणि त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अप्लाय केल्यानंतर तुमचा भरपूर फायदा होणार आहे. अभ्यासात असो, करिअरमध्ये असो, फोकस ऑफ गोल असो, कुठल्याही गोष्टीत ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून ऐकणं खूप गरजेचं आहे. मी तर म्हणते की खूप महत्त्वाची आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आत्ताच पेन आणि कागद घेऊन बसा आणि ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात अप्लाय करा. कारण मी या गोष्टी माझ्या आयुष्यात अप्लाय केल्या म्हणून तुम्हाला सांगते, मी तुमच्यासारखे, तुम्ही माझ्यासारखे आहात, त्यामुळे या गोष्टीमुळे आपल्याला भरपूर फरक पडतो. म्हणूनच मी तुमच्याबरोबर ह्या गोष्टी शेअर करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जी फर्स्ट प्रायोरिटी द्यावी लागेल ती गोष्ट म्हणजे हेल्थला. आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला अभ्यास करायचा तर आमचा हेल्थशी काय संबंध? तर बघा, जेव्हा आपली हेल्थ असेल तेव्हाच आपल्याजवळ वेल्थ असते. कारण आपली जर हेल्थ चांगली नसेल तर आपण अभ्यास काय, आपण आयुष्यच जगू शकणार नाही. पटतंय ना तुम्हाला? आणि मी तुम्हाला सांगते, जोपर्यंत आपला हेल्थ आरोग्यदायी असेल, निरोगी असेल ना, तर आपण अभ्यास केलेला आपल्या लक्षात पण राहतो, आपलं मन पण तंदुरुस्त राहतं, आपली बॉडी पण चांगली राहते आणि आपलं जे माइंड आहे ते पण छान पॉझिटिव्ह ग्रो अप करतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे हेल्थ. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगते, आपण ना चुका करायला खूप भीतो आणि चुका केल्यानं आपल्याला वाटतं नाही माझं चुकणार का, मी स्टेजवर कशी जाऊ, मी व्यासपीठावर कशी जाऊ, मी अभ्यास कशी करू, मी परीक्षा कशी देऊ, मी फेल झाली तर, या सगळ्यांना आपण खूप मागे राहतो. मला तुम्हाला सांगायचं आहे, डोंट वरी मिस्टेक अँड अप्लाय नॉलेज. म्हणजे मिस्टेकला घाबरू नका, मिस्टेक होणारच, मोठ्या सक्सेसफुल माणसाकडून मिस्टेक होते. मग आपण का घाबरायचं? मिस्टेक झाली तरी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण जेवढं, फक्त माझा म्हणण्याचा हा अर्थ आहे की ज्या चुका होतील ना तुमच्याकडून, त्या चुकांकडून शिकायचं की माझं आता इथे चुकलं ना, मला पहिल्या टेटमध्ये संधी मिळाली नाही ना, तर माझं कुठे चुकलं, माझे कुठले वीक पॉइंट आहे, मी त्याला स्ट्रेंथमध्ये कशी कन्वर्ट करू. ह्या चुकांपासून आपल्या चुका दुरुस्त करायच्या आणि त्या स्ट्रेंथमध्ये परिवर्तन करायचं, कन्वर्ट करायचं आणि त्या चुकांमधून शिकायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची समोरची गोष्ट म्हणजे अप्लाय नॉलेज. आता अप्लाय नॉलेज म्हणजे आपण काय करतो माहिती आहे का, नुसतं पैशाच्या मागे धावतो, नॉलेज वाढवण्यासाठी काहीच करत नाही. आता आपल्याला मान्य आहे की आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे, पण मला सांगा, आता काही मला भरपूर कमेंट येतात की ताई तू एवढा अभ्यास करते, हा संघर्ष दाखवते आपल्या याच्यावर, पण तुला काय आहे, तुला जर नोकरी नाही लागली, तू एवढ्या वर्षाचा प्रयत्न करते, तुला तर नोकरीच नाही लागली. तर मला सांगा, मला नोकरी लागणं सगळं काही आहे का? मला जे सक्सेस मिळणार आहे किंवा मग माझ्यात जे नॉलेज ग्रो अप होत आहे त्या नॉलेजचा मी कुठेही अप्लाय करू शकते. तुम्हाला कळतंय का मला काय सांगायचं आहे? सक्सेस आणि नॉलेज आपल्या स्वतःमध्ये ग्रो अप करायचं आहे आपल्याला. नोकरी आपला भाग नाही आहे, नोकरी फक्त एक पायरी आहे आपल्याला स्वतःला परिवर्तन करण्यासाठी, स्वतःला डेव्हलप करण्यासाठी. म्हणून हा विचार करू नका की मला अभ्यास केला तर नोकरी मिळेलच का, त्यामुळे आपण मागे राहतो. आपल्याला भीती वाटते की मला जर नोकरी मिळाली नाही तर मी काही करू शकेल का. पण आपण हा जर विचार करून अभ्यास केला ना, नाही मी एवढा पॉईंट वाचते ना, मी हा टेटचा अभ्यास करते, मी MPSCचा अभ्यास करते, मी KVSचा करते, तर माझ्यामध्ये ना चेंज होतोय, मी स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट होत आहे, माझं नॉलेज ग्रो अप होत आहे, माझं नॉलेज अप्लाय करत आहे मी स्वतःमध्ये आणि यामुळे आपल्या जीवनात भरपूर फरक पडतो, आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी मिळत असते. म्हणून कधीही सक्सेस किंवा नॉलेज आपल्याला वाढवण्यासाठी ग्रोथ करा. पैशाच्या मागे धावून फक्त पैसा आपल्याला कुठूनही कमावता येतो. पैसा मी सांगते ना तुम्हाला, आपल्या जर नॉलेज असेल ना तर आपण बिझनेस करू शकतो. आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते.
बघा मैत्रिणींनो, आज आपल्या यूट्यूब चॅनलला चालू करून माझ्याजवळ मला वाटतं 5 ते 6 महिने झाले असेल आणि मी जे तुम्हाला मोटिवेट करतं, मोटिवेशन देते किंवा मग माझा जो वेळ म्हणा आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत तुमच्यासोबत बोलते, तर माझ्या नॉलेजमध्ये भर पाडत आहे. आणि या नॉलेजमुळे भर पाडून काय होत आहे, माझ्या स्वतःमध्ये कम्युनिकेशन स्किल तयार होत आहे. मला खूप छान वाटत आहे, मला पॉवर भेटत आहे नॉलेजची. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे जे अर्निंग आहे ती पण चालू झालेली आहे. म्हणजे मला हे सांगण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला की जर तुम्ही तुमचं नॉलेज वाढवलं किंवा जर तुम्ही स्वतःमध्ये मोटिवेशन घडवून आणलं ना, तर आपोआप पैसा येतो. त्याला पैशाला असं कुठून ओढून आणावं लागत नाही. फक्त नॉलेजचा अप्लाय योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी करा, तुम्हाला व्यवस्थित मार्ग भेटेल. त्यानंतरचं मला तुम्हाला सांगायचं आहे, आपल्याला जर समोर जायचं असेल किंवा मग काहीतरी करून दाखवायचं असेल तर नंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे, स्वतःवर विश्वास फार आवश्यक आहे. कारण जगात असे सक्सेसफुल पर्सन इतके आहेत ना, त्यांच्यामध्ये भरपूर कॅपेबिलिटी असते पण त्यांच्यातनं सेल्फ कॉन्फिडन्सच नसतो, त्यांचा स्वतःवर विश्वासच नव्हतो. ते स्वतःला असं उघडपणे मांडूच शकत नाही आणि यामुळे काय होतात, ते मागे राहतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा पुढचा पॉईंट आहे कॅपेबिलिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. म्हणून कधीही लक्षात ठेवा, कोणीही विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण स्वतःवर विश्वास ठेवायचा की मी हा अभ्यास करू शकेल आणि मी परीक्षेत पास होणार किंवा मी समोर जेही माझ्या जीवनात मला अचीव करायचं आहे ते मी मिळवणारच. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट मी तुम्हाला सांगते बघा, स्वतः असं ना आनंद ना वस्तूमध्ये शोधायचा नाही, शोधायचा वस्तूमध्ये पण असा थोड्या लिमिटेड टाईमसाठी शोधायचा. पण खरा आनंद ना आपला इंटरनल असतो, तो एक्सटर्नल शोधण्याचा प्रयत्न करतो की जर मला कोणी वेळ दिला तर मला आनंद होईल किंवा कोणी माझ्यासोबत बोललं तर मला आनंद होईल किंवा मला कोणी चांगलं म्हटलं तर मला आनंद होईल. हेच करत आलो वर्षानुवर्ष आणि त्यामुळे खूप मागे राहिलो. म्हणून स्वतः इंटरनल, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमचे स्मॉल हॅपीनेस जोपासा, तुमच्या हॉबीज जोपासा. त्यामुळे इंटरनल आपल्याला एक मोटिवेशन प्राप्त होते आणि एक इंटरनल मोटिवेशन आनंद प्राप्त झाला तर आपल्याला आपण जो अभ्यास करतो किंवा मग आपल्यात जी पॉझिटिव्हिटी तयार होते ना ती आपल्याला हरवूच शकत नाही. आणि आता तुम्ही म्हणा की ताई आम्ही इंटरनल जो आमचा आनंद आहे तो कसा शोधून काढू, तर बघा मी एक उदाहरण देते. आपण जर कोणाला मदत केली ना तेव्हा बघा आपल्याला आतून आनंद होतो. किंवा मग असं कोणी रस्ता क्रॉस करत असते किंवा मग एखादी म्हातारी आजी म्हणा, तिला जर कशाची गरज असते ना, आपण जर तिला ती मदत करतो ना तेव्हा एक वेगळी फिलिंग येते. खरा तर तो आनंद असतो. किंवा एखाद्या वेळेस ना आपण कोणाची अशी कुठलाही दृष्टिकोन न ठेवता मदत करतो ना, तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला जी ऊर्जा प्राप्त भेटते ना, तो आनंद खूप महत्त्वाचा असतो. मला तो आनंद तुमच्याकडून मिळतो. आणि मी आज तुम्हाला जेही ह्या गोष्टी सांगत आहे त्यातली तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्टी कुठली वाटली ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण कसं, आणि तुमच्याजवळ अशा काही अजून गोष्टी असतील की त्याच्यापासून मला पण प्रेरणा घेता येईल तर आपल्यासाठी कमेंट हे खूप छान माध्यम आहे. त्यामुळे आपण आपल्या फिलिंग्स व्यक्त करू शकतो. त्यामुळे तुम्ही पण मला सांगा, मी तुम्हाला आज ज्या गोष्टी सांगितल्या 9-10 किंवा सांगेल त्या गोष्टीतून तुम्हाला सर्वात जास्त कुठली गोष्ट आवडली आणि तुमच्याजवळ काय असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कारण तुमच्याजून मला ऊर्जा मिळते आणि माझ्याजून तुम्हाला मिळते. तर मैत्रिणींनो, म्हणून एक्सटर्नल आनंद शोधण्यापेक्षा इंटरनल आनंदावर जास्त भर द्या. त्याच्यानंतर ना समोरचा जो पॉइंट आहे ना किंवा समोरची जी गोष्ट आहे ना ते फोकस ऑन सेल्फ, म्हणजे फक्त स्वतःवर फोकस ठेवा. आपण काय करतो, दुसऱ्यांवर फोकस ठेवतो की दुसऱ्याने मला हे बोललं, दुसरे माझ्यासोबत संघर्ष करत आहेत. अरे बरोबर आहे तुमचं, ते आपल्याला दुःख देतात, हर्ट करतात, पण मग आपण स्वतःला किती हर्ट करत आहे, आपण स्वतःला किती दुःख देत आहे, त्यामुळे आपण किती डिप्रेशनमध्ये जातो, किती निगेटिव्ह थॉटमध्ये जातो. यामुळे आपल्या जीवनातले जे आपले जे अशी किमती अशी वेळ आहे ना ती आपण वाया घालवत आहे. ते 5 मिनिटं बोलतात आणि निघून जातात, पण आपण दिवसभर त्या गोष्टीचा विचार करतो आणि आपला दिवस पूर्ण वाया घालवतो. म्हणून फक्त स्वतःवर फोकस करा, स्वतःच्या गोलवर फोकस करा आणि यामुळे आपण आयुष्यात काहीही मिळवू शकतो, काहीही जिंकू शकतो. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे, ही लिहून ठेवा की आपल्यासाठी वेळ अमूल्य आहे. ही वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही. टाइम इज अ मनी, टाइम इज अ रिअल मनी. प्रत्येक सेकंदाच्या, प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक घड्याळाच्या काट्यासोबत आपली वेळ जात आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आत्ता आपल्याला वाटतंय की मी 20 वर्षाची आहे, मी 30 वर्षाची आहे, मी 35 वर्षाची आहे, मी 40 वर्षाची आहे, पण आपल्यासोबत कसे 40 वर्ष भरकन निघून जातील आपल्यालाही माहीत होणार नाही. आपल्या घरात जे म्हातारी माणसं असतात त्यांना विचारा, ते आपल्याला सांगतील कसा वेळ गेला आम्हालाच कळलं नाही. बघा, स्वतःला विचारा, कसे तुमचे भरकन आयुष्यातली 30 वर्ष निघून गेली, काय केलं आपण आयुष्यात 30 वर्ष,
काय घडवू शकलो स्वतःला. मग आता जी समोरची आपल्या आयुष्यात जी समोरची वर्ष आहे, घडवा स्वतःला डेव्हलप करा, स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की यातून आपण जे समोरची आपली 10-12 वर्ष येतील तेव्हा आपण म्हणू शकू की नाही, मी जे माझ्या मागील जी 10 वर्ष आहे ती मी स्वतःला घडवलं, मला खंत नाही ह्या गोष्टीची की मी काही केलं नाही म्हणून. आता आपल्याला वाटतं की मी काय केलं, मी काहीच केलं नाही अजून, मी करायला पाहिजे होतं. बरोबर आहे ना, वाटतंय ना असं. आणि हे वाटणं साहजिक आहे, कारण आपण ना फक्त जो आपला वेळ आहे ना तो नुसता स्किप करत असतो. म्हणून त्या वेळेला पकडा, त्याच्या प्रत्येक सेकंदावर फोकस ऑन गोल, फोकस ऑन युअर लाईफ. स्वतःला घडवा, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा आणि इतकं घडवा स्वतःला की समोरच्या आयुष्यात कधीच खंत वाटणार नाही की मी काहीच केलं नाही. तर नक्की मैत्रिणींनो, वेळ निघून जाण्याआधीच ह्या गोष्टी फॉलो करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला यातली कोणती गोष्ट खूप आवडलेली आहे. मी तुमच्या कमेंटचा वेट करेल. तर आज आपला जो लाईव्ह स्टडी केला होता मी, त्याचा डे 3 होता आणि खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण माझ्यापासून खूप शिकत आहे आणि तुमच्यापासून पण मला खूप छान ऊर्जा मिळत आहे. त्यामुळे आणखी तुम्हाला सांगेल की सकाळी लवकर उठा. त्याच्यासाठी आपल्या चॅनलवर मी 2-3 व्हिडिओ टाकलेले आहे की तुमची झोप होत नसेल किंवा झोप उघडत नसेल तर कसं स्वतःला गाईडअप करायचं, कसं स्वतःला मोटिवेशन द्यायचं. आणि ते व्हिडिओ बघा, स्वतःला मोटिवेट करा आणि असेच आपल्या यूट्यूब जे चॅनल आहे त्याला छान लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या गरजू ताई आहेत, ज्यांना खरंच मोटिवेशनची गरज आहे त्यांच्यापर्यंत लवकर व्हिडिओ पोहोचते होतील. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, सेल्फ स्टडी करा किंवा मग स्मार्ट स्टडी करा. स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी जे करता येईल ते करा. आनंदी रहा. बाय. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.